आज दिनांक 21 जून रोजी कसारा खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील विविध आदिवासी पाड्यांमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर दारू विक्री व उघडपणे होणारे दारू सेवन तात्काळ बंद करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेच्या महिला कार्यकर्त्यांनी आज कसारा पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक सुरेश गावित यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधून कसारा ठाणे अंमलदार यांना निवेदन सादर केले। कसारा खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील लथीफवाडी, चिंतामणवाडी, ओहोळाची वाडी, पारदवाडी, सावंतवाडी, बिबलवाडी, नारळवाडी व पायरवाडी या आदिवासी पाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर दारू विक्री व सेवन सुरू असल्याच्या तक्रारी होत आहेत। दारूच्या व्यसनामुळे अनेक कुटुंबांमध्ये कौटुंबिक हिंसाचार, वादविवाद, आर्थिक नुकसान, महिलांवरील अत्याचार तसेच सामाजिक तणाव वाढत असून मुलांच्या शिक्षणावरही विपरीत परिणाम होत असल्याचे संघटनेने म्हटले आहे। महिला व मुलींच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता निर्माण झाली असून आदिवासी समाजाच्या सामाजिक व आर्थिक विकासात मोठे अडथळे निर्माण होत असल्याचा मुद्दाही निवेदनात मांडण्यात आला आहे। महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 तसेच पेसाक कायद्याअंतर्गत अनुसूचित क्षेत्रामध्ये मद्य विक्री व मद्य सेवनावर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार ग्रामसभांना देण्यात आले असतानाही संबंधित भागात बेकायदेशीर दारू व्यसन सुरू असल्याने तात्काळ विशेष मोहीम राबवून छापेमारी, नियमित पोलीस गस्त व प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच परिसर दारूमुक्त करण्यासाठी महिला, ग्रामस्थ व सामाजिक संघटनेच्या प्रतिनिधींसमवेत बैठक आयोजित करून प्रभावी उपाययोजना राबवण्याची मागणी करण्यात आली आहे। यावेळी श्रमजीवी संघटनेचे तालुका अध्यक्ष माळू हुमणे, तालुका उपाध्यक्ष पप्पू वाघ, तालुका सचिव प्रकाश खोडका, गटसचिव रामा आघान, गणअध्यक्ष सौ यमुना गिरे, गणसचिव राजीव आवटे, ग्रामपंचायत अध्यक्ष सौ मंदा कवटे, गणसचिव रमेश वाघ तसेच गट सचिव चंद्रकांत फसाळी आदी उपस्थित होते। तसेच श्रमजीवी संघटनेच्या 87 महिला पदाधिकारी उपस्थित होत्या। न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क।